हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आज मिनी ब्लॉग बनवला आहे मी. आज संडे फंडे मिनी ब्लॉग आहे. तर आज भरपूर असं मी मच्छी घेऊन आले, मावरं घेऊन आलेली आहे आज. आणि तुम्हाला देखील दाखवणार आहे मी आज मावरं काय काय आणलं. श्रावण आहे, पण माझा श्रावण म्हणजे खाऊन पिऊन असतो बाबा. कारण की एकदम कडक असा श्रावण मी काय पाळत नाही, असं आहे. चला तर मग तुम्हाला दाखवते. आणि नक्की मला सांगा आजचं माझं संडे फंडे ब्लॉग कसा वाटतो. चला तर मग मावरं बघूया आपण. या. हॅलो, हे बघा मस्तपैकी अशी मच्छी आणली, पापलेट आणली. आज फक्त बाजार म्हणजे कोलंबी आणि पापलेटचाच मला दिसला. सुरमई, हलवा, रावस हे सगळं अजून तरी व्यवस्थित बाजारात दिसलं नव्हतं. आणि हे पापलेट बघून म्हणजे असं वाटलं किती घेऊ असं होतं. तर तुम्हालाही असं होतं का, नक्की सांगा. आणि मस्तपैकी पापलेटचं फ्राय केलं आहे, कोलंबीची चटणी केली आहे. आम्हाला असं पातळ वगैरे आवडत नाही सहसा, म्हणजे म्हणून मी असंच करते. आणि सगळं आवरून साफ करून जेवण बनवून जो काही माझा अवतार झाला ना त्याला प्लीज इग्नोर करा आणि माझ्या ब्लॉगकडे लक्ष द्या. ते बघा मस्त अशी ही पापलेट एवढी सुंदर होती आणि ह्याला बघत राहावं अशी, म्हणजे समुद्राची चांदी आणलेली मी. समुद्राची चांदी म्हणू शकतो आपण या मावळ्याला. सफेद पाण्याची होती अक्षरशः आणि खूप टेस्टीही झाली होती. खूप छान. माझे तळहाता एवढे होते, म्हणजे जास्ती बारीक असे पिल्ले नव्हते. खूप छान. आणि प्रथमेश ड्रॉइंग करता करता मच्छीला हात लावत होता. त्यालाही खूप जास्त आवडतात. आणि प्लीज कमेंट करून सांगा तुमच्याकडे ही परातभर पापलेटं आजच्या भावामध्ये तुम्हाला कितीला भेटलीत. आणि मीही तुम्हाला सांगणार आहे, ही टोटल 20 पापलेट आहेत. 20 पापलेटं म्हणजे आम्हाला आठवडाभर तरी मावरं बघायला नको आता, असं आहे नॉनव्हेज. तर चला तर मग प्लीज मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे मावराचं रेट काय चाललेलं आहे. आणि आपणही बघू शकता, ही माझी दर्याचं चांदी. कशी आहे आमच्याकडची चांदी, पाहिजे का कुणाला? नाही ना. आणि श्रावण वगैरे असं आम्ही काही कडक वगैरे पाळत नाही. हे बघा मस्त अशी ताजी पापलेट आणली, सफेद पाण्याची पापलेट आणलेली. जे कोणी मावराविषयी जास्त माहीत असेल ना त्यांना माहीत असतं बरं, सफेद पाणी लाल पाणी म्हणजे काय असं असतं. हे बघा मस्त अशी रेस्टॉरंटसारखी आमची मेजवानी. चला तर मग जेवूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.